सरकार स्थापनेसाठी बोलवलं, बहुमत बघितलं होतं का? बहुमत कुठे सिद्ध होतं? बहुमत विधानसभेत सिद्ध होतं. आर्लेकरांना, राज्यपालांना कोणीतरी संविधानाचे धडे दिले पाहिजेत जाऊन. तमिळनाडूचाच विषय आहे. तमिळनाडूतले निकाल हे महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांसाठी डोळ्यात अंजन घालणारे आहेत का? कारण टीव्हीके सारखा पक्ष 2 वर्षात 100चा आकडा पार करतो, पण महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष विशेष करून ठाकरे बंधू जो ब्रँड आहे त्याला अजूनही एकदाही 100चा आकडा गाठता आलेला नाही, ना स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करता आले नाही. तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य सांगतो. हिंदुहृदय सम्राट यावर नेहमी बोलायचे, दक्षिणात्यांची जात्यंधता जोपर्यंत आपल्या अंगामध्ये भिनत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये काहीही क्रांतिकारक घडणार नाही. काय म्हटले ते? कडवटपणा, जात्यंधता. कडवटपणा नाही बोलले, जात्यंधता. दक्षिणात्यांची जात्यंधता आणि मुसलमानांची धर्मांधता हे त्यांचं खरं वाक्य आहे. जोपर्यंत मराठी माणसाच्या अंगात भिनत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये असे निकाल लागणार नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे असं आपण म्हणतो. महाराष्ट्र हा प्रत्येक पाऊल जपून टाकतो. आता टीव्हीके नावाचे काही पक्ष आला, काय त्याला आगापिछा आहे का? आगापिछा आहे का? एक कलाकार आहे, पक्ष उभा केला, लोकांनी मतदान केलं, त्याला काय विचार आहे? त्याला काय आकार आहे का? उकार आहे? नाही. M.K. स्टॅलिन हे उत्तम काम करत होते, उत्तम मुख्यमंत्री होते, तरी लोकांनी त्यांचा पराभव केला आणि टीव्हीकेला दिलं. ही वाऱ्यावरची वरात असते, पण टीव्हीके सुद्धा एक रिजनल पार्टी आहे, ती काय राष्ट्रीय पार्टी नाही आहे. पण त्यामध्ये प्रतिवाद असा करता येईल की फक्त टीव्हीके नाही, आम आदमी पार्टीने दिल्लीत केलं, पंजाबमध्ये केलं, पंजाबमध्ये स्वबळावर सत्ता आणली, दिल्लीमध्ये सुद्धा 2 वेळा त्यांचं सरकार आलं. ते तर जात्यंध नाही, त्यांनी तर विकासाचं मॉडेल आणलं. आपण इतिहास समजून घेतला पाहिजे. मिस्टर दिनेश दुखंडे, जेव्हा जेव्हा आम्ही स्वबळावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढण्याचा प्रयत्न केला, 1992च्या बाबरी पतनानंतर शिवसेनेची लाट संपूर्ण देशामध्ये होती. आम्ही देशामध्ये जवळजवळ लोकसभेच्या 80 जागा लढण्याचं निश्चित केलं होतं आणि आम्हाला खात्री होती